म्हातारी लिलू म्हणते, किती लिंग बघितली मी आयुष्यात, जितकी नसतील या पृथ्वीवरती शिवलिंग मंदिरामध्ये. धाकट्या भावाची इवलुशी नुन्नी, पाळण्यातून शूच धनुष्य करणारी आणि सावत्र बापाचा वरवंटासारखा बुल्ला एकाच वयात माहिती झाला मला. म्हातारी लिलू म्हणते. म्हातारी लिलू म्हणते, इथं मुलगी जन्मू नये धंद्याला लावतो, इथं मुलगा जन्मू नये दल्ला बनतो, इथं हिजडा जन्मू नये भिकेला लावतो गुरु. पण आपलं कुणीतरी पाहिजे ना दुनियेत, म्हणून हा कुत्रा पाळला. म्हातारी लिलू म्हणते. म्हातारी लिलू म्हणते, पाट्यावर वाटलेल्या उडदाचे वडे किती चवदार लागतात. घरातला नारळ खवलून त्यात परसातल्या मिरच्या घालायच्या, दुधाळ चटणी बनवायची, भरपूर कढीपत्ता आणि खमंग फोडणी. आजकाल नाकाला सगळे जुने वासच येतात, लहानपणीचे. म्हातारी लिलू म्हणते. म्हातारी लिलू म्हणते, स्वच्छ कोऱ्या चादरीवर एक रात्र निजायचंय एकटीनच, शांत, सगळ्या लाईटी बंद करू, स्वप्न बघत असल्यासारख्या डोळ्यांनी. पण जमवलेले सगळे पैसे तिने वर्गणीत देऊन टाकले बिजलीच्या कफनासाठी. आता तितके जमणार नाहीत पुन्हा, संपले तिचे हिशेब. म्हातारी लिलू म्हणते. म्हातारी लिलू म्हणते, नवऱ्याची वाट पाहणं आणि गिऱ्हाईकाची वाट पाहणं यात फरक काय असतो, विचारते म्हातारी लिलू. विचारून गप्प बसते. झाट पांडी सफेद होऊन मरशील असा आशीर्वाद देऊ नये पोरींना. कुठं जाऊन पडतील हे नसतं माहिती कोणालाच. आईच्या संदुकीत पितळेचा पेढेघाटी डबा होता. त्याच्यातली 7 पुतळ्यांची माळ सासूच्या सासूपासून चालत आलेली आईनं तिच्या सुनेसाठी जपून ठेवली. माझ्या गळ्यात बांधला दगड त्यानं इथं आणून विकली मला. म्हातारी लिलू म्हणते.